गुड इव्हनिंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आता संध्याकाळचे वाजले 7:15. योगाचं काम चालू आहे. आता सगळेजण म्हणतात भूक नाही. सासूबाई पण म्हणतात आता काही भूक नाही आहे, कारण का दुपारी खाल्लेले आहेत पुरणपोळी. आज पुरणपोळीचं स्वयंपाक असल्यामुळे कटाची आमटी, पुरणपोळी, पोट सगळ्यांचं गच्च झालेलं आहे. भूक नाही म्हटले तरी काय माणूस काही उपाशी झोपत नाही, काही ना काही भात तरी खातो. त्याच्यामुळे मी आता भात वरणाचं कुकर लावलं आहे आणि शेंगाची भाजी करते. थोडं का वेळ ना खाऊन झोपता येतं. झोप लागणार नाही खाल्लं तर ना झोपच लागणार नाही. आमच्या सासूबाईंना पण भातच खायचं आहे आणि हे पण म्हणलेत मला भूक नाही. रील बनवायचं तर खरं पण गाण्याचंच सुचत नाही. गाणं आठवेना कुठल्या गाण्यावर बनवायचं आहे रील. ह्यांना भरपूर गाणी आठवतात, लगेच पटापट रील्स बनवतात, पण मला काही गाणी आठवतच नाहीत. हे आपले दिवसालाच 5-6 रील्स करतात, त्याच्यामुळे त्यांचे सबस्क्रायबर वाढतात. ते कसे ऑफिसला जाता 1-2 रील्स करून जातात. मला सकाळची इतकी गडबड असते. मी आपली सकाळी बिनकामाची म्हणे सकाळी कोण काम करते काय तसं. हो, तुम्ही स्वयंपाक करता, खायला घालता, नाश्ता करता काय? होय, सगळं फार काय करतात तू? का माझे कपडे धुता का देवपूजा करता? सांगा. चला तर मैत्रिणींनो, हे आमचे असेच भांडणं वाद चालूच राहणार आहेत. आता बघते भाजी शिजली का. आधी मी शेंगा हे बघा मैत्रिणींनो, शेंगाची भाजी झालेली. आता झाकण ठेवते. अजून आता किती 6:15 झालेले, त्याच्यामुळे काय इतक्या लवकर कोणी जेवणार नाही. आता 8-8:15 सासूबाईंना आधी वाढू आणि मग आम्ही नंतर जेवण करू. आता बसते जेव्हा नको तुम्हाला अगरबत्ती टेरेस वर आले बाहेर. बघा तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते. पावसाचं नुसतं रिपरिप थोडीशी येऊन गेलेली. मुलं खेळतात इकडे बघा. झाडे तर इतके बघा. तुळस तर ही वाळून गेली. आता हे ना एक कुंडीमध्ये तुळस दुसरीच लावावी लागणार आहे. आणि हे आहे तर गुलाबाची रोपं आहे, ती गुलाबाची झाडं. आता बघा हे पण ना आत्ता याला पालवी फुटेल एखाद्याच मला वाटतं. आता सगळं मला वाटतं पुन्हा नीट रोपं लावावं लागतात का काय. हे ना जास्वंदाचं झाड तर खराबच होऊन गेलेलं आहे. आणि हा गवती चहा. आणि हे वॉकर आणलेलं होतं आमच्या सासूबाईंना मध्यंतरी. चालता येत नाही म्हणत होत्या, त्याच्यामुळे नंदिनीला वॉकर आणलं होतं की जेणेकरून ते वॉकरनी चालतील म्हणून. कुठलं काय ते साधी काठी वापरत नाही तर वॉकर काय वापरतील. त्यांना काठी आणलेली आहे ह्यांनी. काठी आणेपर्यंत जीव घेतला होता. काठी नाही चालायचं कसं नाही. आणि काठी आणल्यानंतर अजिबात काठी घेतलेली नाही आहेत.
असं आहे एकूण. आता बघू मला कुठलं गाणं सुचतं का आणि जमतं का, रील्स काढेन. चला तर भेटूया उद्या अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.